शिजवल्यानंतर 2 तासांनी विषारी बनतात हे 5 पदार्थ। मित्रांनो, तुमच्या पोटात बनते कॅन्सरची गाठ। चुकूनही मित्रांनो परत गरम करून हे 5 पदार्थ तुम्ही इथून पुढे खाऊ नका असं डॉक्टरांनी आता सांगितलंय। नमस्कार मित्रांनो, तुमच्या जेवणामधील या 5 भाज्या पुन्हा सारखं जर गरम करून तुम्ही खाल्ला तर तुम्हाला होऊ शकतात भयंकर मोठे आजार। तुम्हाला माहिती नसते, त्यामुळे मित्रांनो परत तेच पदार्थ तुम्ही सारखं गरम करून दिवसभर तुमच्या जेवणामध्ये सकाळ संध्याकाळ तुम्ही खात असता। परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता याबद्दल महत्त्वाची माहिती आता मित्रांनो शोधून काढली आहे। बघा मित्रांनो, ज्यामध्ये आता हे 5 पदार्थ तुम्ही जर सारखं दिवसभर गरम करून खाल्ल्याने तुम्हाला कॅन्सर, शुगर, हार्ट अटॅक यासारखे गंभीर आजार मित्रांनो तुम्हाला होऊ शकतात। आपण नेहमी सकाळच्या भाज्या संध्याकाळी गरम करून खातो किंवा मित्रांनो संध्याकाळच्या भाज्या दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून खातो। परंतु मित्रांनो आत्ताच तुम्हाला सावधान व्हायचं आहे, कारण सर्वच भाज्या दररोज तुम्ही परत गरम करून त्या तुम्हाला खाऊन इथून पुढे चालणार नाही। कारण डॉक्टरांच्या एका टीमने हे मोठमोठे आजार होण्याचं कारण आता शोधून काढलंय मित्रांनो। तर तुम्ही दररोज तुमच्या जेवणामध्ये असेच काही पदार्थ दररोज जे तुम्ही परत दररोज गरम करून त्या ठिकाणी खात असता, त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला भविष्यामध्ये पुढे जाऊन मोठमोठे गंभीर आजार होऊ शकतात। त्यामुळे 5 कोणते पदार्थ आहेत जे तुम्हाला पुन्हा गरम करून खायचे नाहीत, नक्की बघा। हे जर 5 पदार्थ तुम्ही दररोज गरम करून पुन्हा खाल्ला तर तुम्हाला सावधान व्हायचं आहे। तुम्ही आता मोठ्या आजाराला बळी पडू शकता। या गंभीर आजारांना तुम्हाला पुन्हा सामोरे जावं लागणार आहे, कारण पुन्हा गरम करून या 5 गोष्टी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो। एखादी भाजी एकदा शिजवली तर ती ताजीच्या ताजी त्या ठिकाणी खायला पाहिजे। बऱ्याच वेळा ती भाजी शिल्लक राहते आणि मग दुसऱ्या वेळेस आपण ती पुन्हा गरम करून खातो। याचा इतका भयानक परिणाम आता होऊ शकतो, या गोष्टीवर होऊ शकतो असा तुम्हाला मित्रांनो हे ऐकून आता विश्वास सुद्धा बसणार नाही की त्या भाजीमध्ये विष बनत असल्याचं आता डॉक्टरांचं म्हणणं आहे। तुमच्या जीवनातील काही विशेष 5 पदार्थ आहेत, असे 5 पदार्थ डॉक्टरांनी आता शोधून काढले आहेत जे तुम्हाला पुन्हा गरम करून अजिबात खायचं नाही। मित्रांनो, फेकून दिलं तरी चालेल, परंतु अजिबात तुम्ही हे 5 पदार्थ पुन्हा गरम करून अजिबात खायचं नाही। जगात भरपूर ठिकाणी याच्यावर शस्त्रक्रिया शास्त्रीय अभ्यास करून देखील झालेला आहे। आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातल्या 2 गोष्टी तर अशा आहेत की त्या प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी एक वेळेस काय 5 10 वेळा आता त्या पुन्हा गरम करून खाल्ल्या जातात। कदाचित यामुळेच आज कॅन्सर, हार्ट अटॅक यासारखे गंभीर आजार प्रत्येकाच्या घरामध्ये आजकाल जास्त प्रमाणात दिसू लागले आहेत। चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात की असे कोणते 5 पदार्थ आहेत की जे पुन्हा जर गरम करून खाल्ले तर आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो, मोठा धोका होऊ शकतो। याबरोबरच कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या आजारांना आमंत्रण देखील मिळू शकतं। आरोग्याविषयी अगदी संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण तर पहाच, पण तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी देखील होऊ शकते, त्यामुळे त्यांचं आरोग्य देखील धोक्यात येण्यापासून वाचू शकेल। मित्रांनो, बऱ्याच वेळा एखादी भाजी केली की ती परत गरम करून ती भाजी खात असताना बघा तुम्ही परत ती भाजी शिजवून खाता तर त्या उष्णतेचा संपर्क त्याच्यामध्ये येत असतो, मग ती भाजी बनत असते, मग आपण ती भाजी खात असतो, पण बऱ्याच वेळा ती शिल्लक भाजी राहते किंवा काही वेळेस जास्त प्रमाणात आपण ती भाजी करतो किंवा बऱ्याच वेळा आपल्याकडे अशी पद्धत असते की सकाळी एकदा स्वयंपाक केला की दुसऱ्या दिवशी बघा तुम्ही एकदा सकाळी जर स्वयंपाक केला तर आपण संध्याकाळी तो तसाच वापरायचा। काही वेळेला आपण दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा खातो, तर मग सकाळची भाजी संध्याकाळी जर तुम्ही बघा पुन्हा गरम करून त्या ठिकाणी खात असाल, म्हणजेच संध्याकाळच्या दुसऱ्या दिवशी जर तुम्ही ती सकाळी भाजी खाताना आपण तिला परत गरम करतो। आणि बऱ्याच वेळा काही भाज्या किंवा काही पदार्थ आपण एकदाच गरम करत नाही तर त्या ठिकाणी 2दा 3 वेळा अगदी 5 10 वेळा देखील ती भाजी परत गरम करून त्या ठिकाणी खात असतो। आता आपल्याला वाटत असेल की गरम केल्यावर नेमकं काय होतंय, परंतु डॉक्टरांनी आता एक रिसर्च यावर केलेला आहे। तुम्ही हे पदार्थ आता एकदा गरम केलं तर ठीक आहे, परंतु जास्त वेळा जर तुम्ही परत गरम करून खात असाल
तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं विष तयार होत असतं असं आयुर्वेदिक डॉक्टरांचं आता स्पष्टपणे म्हणणं आहे। या पदार्थांच्या रासायनिक स्ट्रक्चरमध्ये आता इतका काय बदल होऊन जातो की त्याच्यामुळे जी आरोग्यासाठी चांगली असणारी भाजी ती एकदा दोनदा तीनदा अशी एकदा दोनदा शिजवल्यानंतर बघा एकदा शिजवल्यानंतर ती आपल्या शरीरासाठी 100% चांगले गुण असते, पण ती जर भाजी परत परत गरम केली तर तुमचं आयुष्य देखील ती संपवू शकते। तर अशाच प्रकारच्या 5 गोष्टीची आम्ही लिस्ट आणली आहे की ज्या एकदाच गरम करायच्या आहेत, ज्या एकदाच ताज्याच्या ताज्या भाज्या तुम्हाला खायच्या आहेत, ज्या जर परत परत तुम्ही गरम करून त्या भाज्या खाण्याच्या जर तुम्ही चुकी केला तर तुमच्या आयुष्यात कदाचित मोठा धोका त्याच्यामध्ये होऊ शकतो। याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत। तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्टी ही ताजीच गरमागरम खाल्ली पाहिजे मित्रांनो, परत परत गरम करून खाणं हे चुकीचं आहे असं डॉक्टरांनी आता स्पष्टपणे म्हणलं आहे। पण त्यातल्या त्यात या 5 अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही शोधून काढल्या आहेत की ज्याच्या तुमच्या शरीरावर सगळ्यात जास्त दुष्परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो। यामधली शेवटची जी 5वी जी गोष्ट आहे मित्रांनो, तर त्या म्हणजे मित्रांनो आता बघा या 5 ज्या गोष्टी सांगणार आहे म्हणजेच 5 जे पदार्थ सांगणार आहे यामधील पहिले 3 जे पदार्थ आहेत त्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम हा होतोच, परंतु शेवटचा 4था आणि 5वा जो पदार्थ आहे तो जर तुम्ही पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ला तर तुमच्या शरीरावर कॅन्सर, हार्ट अटॅक यासारखे गंभीर आजार तुम्हाला भविष्यामध्ये होऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो अशी कोणती 5 पदार्थ आहेत जे तुम्हाला परत परत गरम करून खायचे नाहीत बघा। 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जो पदार्थ आहे तो तुम्ही अजिबात पुन्हा पुन्हा गरम करून खायचा नाही। जर तुम्ही 5 ते 4 नंबरचा पदार्थ जो आहे तर तो पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ला तर तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला भविष्यात पुढे जाऊन मोठे परिणाम दिसू शकतात असं डॉक्टरांचं आता स्पष्टपणे म्हणणं आहे। मित्रांनो आता जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे किंवा जे पदार्थ तुम्हाला सांगणार आहे, जो पदार्थ तुम्ही दररोज पिता हे ऐकून तुम्हाला आता विश्वास सुद्धा बसणार नाही मित्रांनो, परंतु डॉक्टरांनी यावर रिसर्च करून आता शोधून काढला आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, समजून घ्या व तुमचं आरोग्य व्यवस्थित जपा। तर यामधील पहिली जी गोष्ट आहे ती तुम्हाला परत परत गरम करून अजिबात तुम्हाला खायचं नाही, एकदाच गरम करून तात्काळ ती ग्रहण केली पाहिजे, ती म्हणजे मित्रांनो चहा। आता चहा बऱ्याच वेळा आपण काय करतो, चहा शिल्लक राहिला तर तो पुन्हा पुन्हा गरम सारखा करतो किंवा काही लोकांना परत परत गरम करून झालेला चहा अगदी 1, 2, 3 वेळा उकळवायची सवय त्या ठिकाणी असते। मित्रांनो तुम्हाला पण माहित आहे अनेक हॉटेलमध्ये गेल्यानंतर सकाळी केलेला चहा संध्याकाळपर्यंत तसाच परत परत गरम करून तुम्हाला दिला जातो, परंतु आजकाल BP, शुगर, हार्ट अटॅक, कॅन्सर यासारखे आजार वाढताना दिसत आहेत। त्यामुळे मोठमोठ्या डॉक्टरांनी यावर रिसर्च करून आता शोधून काढला आहे की यामध्ये पहिला जो पदार्थ सापडलाय तो म्हणजे चहा, यानंतर शेवटचा 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जो पदार्थ आहे तो तुम्हाला आता कारण तो बघायचा आहे, कारण मित्रांनो 4 ते 5 नंबरचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही पुन्हा पुन्हा गरम करून जर खाल्ले तर तुम्हाला सर्वात जास्त धोका त्या ठिकाणी या पदार्थामुळे मिळणार आहे। तर बघा मुळातच चहा पावडर मध्ये किंवा चहाच्या पानामध्ये जे काय रासायनिक चांगले गुणधर्म आहेत ते एकदा तापवल्यानंतर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी निघून जातात। तर काही अगदी महत्त्वपूर्ण असे काही विटॅमिन्स या चहामध्ये जे असतील तर ते त्या ठिकाणी परत परत तुम्ही चहा जर गरम केला तर ते निघून जातात। पण आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा जर तापवलं म्हणजे एकदा चहा तापवलं आणि पिलं तर काय प्रॉब्लेम नाही, परंतु पुन्हा पुन्हा 2 वेळा 3 वेळा जर तापवलं तर त्यामधले सर्व महत्त्वपूर्ण गुण जे आहेत तर ते निघून जातात, ज्यामुळे तोटा असा होतो की पुन्हा पुन्हा चहा उकळल्याने त्याच्यामधल्या कॅफीनची मात्रा पूर्णपणे वाढून जाते, त्याच्यामधलं जे काय आम्ल आहे किंवा ॲसिड आहे तर ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मित्रांनो वाढून जातं। यामुळे तुम्हाला झोप न लागणे, मानसिक तणाव येणे, चिडचिडपणा येणे असे देखील प्रॉब्लेम त्या ठिकाणी सुरू होतात आणि याच्यामध्ये जे ॲसिड वाढतं त्या ॲसिडमुळे पोटाचे विकार त्या ठिकाणी चालू व्हायला सुरुवात होते। यामुळे मित्रांनो तुम्ही जर चहा पित असाल तर परत परत गरम केलेला हॉटेलमधला चहा पिणे टाळावे असं डॉक्टरांचं आता स्पष्टपणे म्हणणं आहे। आता दुसरी अशी गोष्ट आहे जी 80% घरामध्ये अगदी दररोज खाल्ली जाते, ती म्हणजे मित्रांनो जर गरम केली म्हणजे अगदी साधारण गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही जर विचार देखील याचा करू शकत नाही की या गोष्टीने एवढं म्हणजे या फूडने बघा फूड पॉइझनिंग या ठिकाणी होऊ शकतं। ती गोष्ट म्हणजे मित्रांनो बटाटा। आता या बटाट्याची भाजी आपण काय खातो बघा, बट्ट्यापासून तयार केलेले वडापाव असतील आपण खातो, बट्ट्यापासून ते काय असेल ते फास्ट फूड अनेक हॉटेलमध्ये मिळतात ते सुद्धा मित्रांनो आता या ठिकाणी आपण खात असतो। तर बघा
आता काय होतं की सगळ्यात धोकादायक पदार्थ आहे तो म्हणजे बटाटा। हे असलेलं गोष्ट म्हणजे पुन्हा पुन्हा जर तुम्ही गरम हा बट्टा केला तर त्यामध्ये विष तयार होऊन जातं। आता काय होतं की याच्यामध्ये एक स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ असते, मग हे पुन्हा पुन्हा जर ते गरम केलं तर या स्टार्चचे रूपांतर होतं क्लोस्ट्रिडियममध्ये आणि बोट्युलिनममध्ये। काही रासायनिक पदार्थ याच्यामध्ये बघा विष मार्फत तयार होतात। हे एक प्रकारचे जालिम विष आहे मित्रांनो, ज्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार होणं, चक्कर येणं, मळमळ येणं असं या ठिकाणी होऊ शकतात। फूड पॉइझनिंग देखील होऊ शकतं। सगळ्यात गंभीर प्रकार हा असेल तर ते म्हणजे बटाटा उकडलेला आहे, त्यामध्ये बघा तूप, चीज, बटर अशा प्रकारचे वगैरे गोष्टी जर तुम्ही मिक्स केल्या असतील तर त्या परिस्थितीत तो जर शिजवलेला बटाटा जर तुम्ही पुन्हा पुन्हा तर तो गरम करून खात असेल तर सगळ्यात मोठं पॉइझनिंग त्या ठिकाणी होऊ शकतं। त्यामुळे इथे फार महत्त्वाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे की फास्ट फूड पदार्थासाठी आपण उकडलेल्या बट्ट्यात चीज, पनीर किंवा इतर गोष्टी ॲड करतो। हे जर आपण पुन्हा पुन्हा गरम करून जर खाण्याचा प्रयत्न केला तर ते मोठं पॉइझनिंग होऊ शकतं। त्यामुळे मित्रांनो बट्टा खाताना पुन्हा पुन्हा गरम करून तुम्ही 10 वेळा विचार करून नक्की खावा। त्यानंतर आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सुद्धा आता 70 ते 80% वेळा आपण गरम करतो। पण त्यानंतर मित्रांनो चौथी आणि पाचवी गोष्ट जी सांगणार आहे तर ती अशी आहे की प्रत्येक घरामध्ये 10 वेळा 15 वेळा गरम केली जाते। पण त्याआधी जाणून घेऊया तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अंडे जे आहे तर ती अगदी नाश्त्यापासून मुख्य जेवणात खाणारा हा पदार्थ आहे। मग तुम्हाला माहिती असेल की हे जे अंडे आहे तर ते तुम्हाला याच्यामध्ये बघा साल्मोनेला या पदार्थाचं नावाचा एक बॅक्टेरिया किंवा जीवाणू असतो। मग हा जीवाणू ज्या वेळेस अंडा एखादा उकडलं किंवा शिजवलं किंवा त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते तर त्यावेळी त्याची संख्या आहे तर ती कमी होते। पण हेच अंडे आधी उकडवून ठेवले आहे किंवा आधी त्याचं काहीतरी बनलेलं आहे आणि ते पुन्हा पुन्हा जेवण गरम केलं जातं तर साल्मोनेला जो प्रचंड प्रमाणात वाढतो त्यामध्ये जे असतं तर ते वाढतं आणि पोटामध्ये भयंकर विकार आजार तयार व्हायला सुरुवात करतो, ज्याने तुम्हाला उलटी, जुलाब, मळमळणे, चक्कर येणे अशी लक्षणे त्या देखील पुढे जाऊन तुम्हाला तात्काळ दिसायला सुरुवात होते। आता तुम्ही म्हणाल बघा या ठिकाणी आता आणले का आम्ही परत परत गरम करून खात नाही। बघा पण पाचवी जी गोष्ट आहे मित्रांनो, अंडे काय तुम्ही परत परत गरम करून त्या ठिकाणी खात नाही, परंतु आता पाचवी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती प्रत्येकाच्या घरामध्ये 10 वेळा 15 वेळा त्या ठिकाणी गरम करून खाऊ शकते। तर त्यानंतर तुम्हाला आता चौथी गोष्ट आधी सांगतो बघा, ती म्हणजे मित्रांनो पालक। कुठल्याही पालेभाज्या म्हणजे त्यातल्या त्यात पालक ही अशी भाजी आहे की त्याच्यात लोह असतं, त्याचबरोबर नायट्रेट्स देखील या प्रमाणात असतात। तर काय होतं ही भाजी परत परत गरम केली तर यामध्ये लोहाचं बघा ऑक्सिडायझेशन त्या ठिकाणी होत असतं, त्यामुळे पचनासंबंधी प्रचंड आजार तुम्हाला समजावं लागतं। म्हणजे पोटाच्या संबंधित पचनाचे आजार यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात, ज्यामुळे तुमच्या शरीरात काय कोलेस्ट्रॉल, कॅन्सर, हृदयामध्ये ब्लॉकेज होणं असं आजार तयार होऊ शकतात। कारण की जे चांगलं फॅट आहे तर त्याचं रूपांतर हे वाईट फॅटमध्ये व्हायला सुरुवात होते। त्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या आहेत तर त्या तुम्ही फक्त आणि फक्त एकदाच गरम करून त्या ठिकाणी खायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या आरोग्याला बघा तुमच्या आरोग्याला चांगलं परिणाम तुम्हाला मिळत असतं। तर मित्रांनो यामध्ये बघा 5 नंबरची जी भाजी आहे तर ती सर्वांनी लक्षात ठेवा, शेवगा ही सर्वात तुमच्या आरोग्यासाठी चांगली भाजी समजली जाते। परंतु मित्रांनो शेवगा ही भाजी जर तुम्ही पुन्हा पुन्हा गरम करून खात असाल तर तुम्हाला या मोठ्या गंभीर आजारांना सामोरे जावं लागतं। तर मित्रांनो लक्षात ठेवा, या ज्या 5 भाज्या तुम्हाला सांगितलेत तर त्या पुन्हा पुन्हा गरम करून टाळणं तुम्ही करून खाणं जे टाळायला पाहिजे। तुम्हाला फक्त एकदाच गरम करून खाणं ते भाजी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय। तर मित्रांनो अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।